पंढरपूरमध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायचा विचार करताय? पंढरपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि विठ्ठल मंदिराजवळ असलेला हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्कीच आवडेल। शिक्षणाच्या दृष्टीनेही परिसर उत्तम आहे, कारण सिंहगड कॉलेज समोरच आहे। तसेच नर्सिंग कॉलेज आणि भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या शेजारीच हा प्लॉट प्रोजेक्ट विकसित होत आहे। वाखरी गाव हद्दीत पंढरपूर कराड रोड लगत निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी हे प्लॉट्स उपलब्ध आहेत। रेल्वे स्टेशन फक्त 2 किलोमीटरवर तर एसटी स्टँड अवघ्या 3 किलोमीटरवर असल्यामुळे प्रवासाची ही उत्तम सोय आहे। 1.5, 2 आणि 11 गुंठ्यांचे प्लॉट उपलब्ध असून किंमत फक्त 3,50,000 पासून पुढे सुरू होते। घर बांधण्यासाठी असो किंवा भविष्यासाठी गुंतवणूक, ही संधी खरंच फायदेशीर ठरू शकते। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पालखी तळ ते पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज चौक विठ्ठल मंदिर हा जो मोठा मार्ग आहे, ज्याच्यावरून सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये येतात, तो राष्ट्रीय महामार्गाचा भाग नसल्यामुळं त्याच्यावरती तो रस्ता 4 पदरीकरण करणं, त्याच्यावरती ब्रिज उभा करणं अशा गोष्टी होऊ शकत नव्हत्या। परंतु जो गेल्या 2-3 वर्षापासून आपण त्याचा सातत्यानं पाठपुरावा करत होतो की राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून त्याचा विकास झाला पाहिजे, कारण नगरपालिका आणि राज्य शासनाला आर्थिक मर्यादा असल्यामुळे ते होऊ शकत नव्हतं। आदरणीय गडकरी साहेब जेव्हा 6 महिन्यापूर्वी पंढरपूरमध्ये पालखी मार्गाच्या समारंभासाठी आले होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी हा मार्ग तुम्हाला करून देतो। त्याप्रमाणे त्यांच्या मंत्रालयानं 150 कोटी रुपये तरतूद करून वाखरी MIT पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळ्यापर्यंतचा जो रस्ता आहे, ह्याची लांबी जवळजवळ 8.4 किलोमीटर इतक्या लांबीचा 4 लेन आणि काही भागामध्ये 2 लेन अशा पद्धतीनं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्याच्या कामाला मंजुरी दिलेली आहे। गडकरी साहेबांच्या ऑफिस कार्यालयाकडून आणि त्यांच्याकडून ही माहिती फोनवरनं 2 दिवसापूर्वी आम्हाला दिली। आपल्यासमोर आज ती डिटेल आम्ही सगळं दिलं आहे। पंढरपूर शहराच्या दृष्टीने ह्यात महत्त्वाचा एक विषय असा होता की सरगम चौकामध्ये जो रेल्वेचा अंडरपास आहे, त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाणी साठतं आणि पंढरपूर शहरातल्या लोकांना तिथं पलीकडे ये जा करत असताना खूप त्रास होतो। तर त्या रेल्वेवरती एक ओव्हरब्रिज असावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती। तर त्याचाही ओव्हरब्रिजचा समावेश या कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये त्यांनी केलेला आहे। त्यामुळं पंढरपूर शहर जे विभागलं जात होतं रेल्वेमुळं, तर ते आता सोपं होईल आणि पलीकडं अलीकडं येण्या जाण्याची वरून ओव्हरब्रिज झाल्यामुळं जे कंजेक्शन सरगम चौकात किंवा इंदिरा गांधी चौकात वाहनाचं व्हायचं ते कमी होण्यास त्याची मदत होणार आहे। त्याचबरोबर वाखरी ते पंढरपूर हद्दीमध्ये येणारे छोटे छोटे ब्रिज, या ठिकाणी 3 ब्रिज त्या ठिकाणी घेतलेले आहेत। इसबावी शहराच्या पंढरपूरच्या इसबावी भागाच्या मधून हा रस्ता जातो, तर त्या ठिकाणी एक अंडरपास असावा अशी आपण त्यात मागणी केली होती। तर दूध पंढरीच्या कार्यालयापाशी आणि मलपेवाडा याच्यामधल्या भागामध्ये एक अंडरपास लोकांना दोन्ही बाजूला दक्षिण उत्तर जाण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे। 150 कोटी रुपयाची तरतूद ह्याच्यामध्ये आहे। ह्यामध्ये कुठेही वैयक्तिक कोणाची जागा, इसबावी भागाच्या मधून हा रस्ता जातो, तर त्या ठिकाणी एक अंडरपास असावा अशी आपण त्यात मागणी केली होती। तर दूध पंढरीच्या कार्यालयापाशी आणि मलपेवाडा ह्याच्यामधल्या भागामध्ये एक अंडरपास लोकांना दोन्ही बाजूला दक्षिण उत्तर जाण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे। 150 कोटी रुपयाची तरतूद ह्याच्यामध्ये आहे। ह्यामध्ये कुठेही वैयक्तिक कोणाची जागा सरकार घेणार नाही आहे। अस्तित्वात असलेल्या रस्त्याचंच कॉन्क्रिटीकरण करून हा रस्ता भविष्य काळामध्ये केला जाणार आहे। 24 महिन्यामध्ये ह्या रस्त्याचं काम पूर्ण करावं असं त्या मंत्रालयाने अट घातलेली आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये याचं टेंडर प्रोसेस सगळी पूर्ण होऊन या रस्त्याचं काम सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नागरिकांना काय आवाहन करताय, कारण लोकांना पैसे मिळणार आहेत का? सध्या अस्तित्वात वाखरीपासून पंढरपूरपर्यंत अगदी अर्बन बँक चौकापर्यंत हा 4 लेन आहेच ऑलरेडी। तर ह्या ठिकाणी नवीन कुठली ॲक्विएशन करावं लागणार नाही आहे। राहिला भाग अर्बन बँकेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत, तर तो किती फक्त 400 मीटरचा रस्ता आहे आणि जे अस्तित्वात रस्ता आहे तोच रस्ता आता या ठिकाणी
कॉन्क्रीट करून देण्याचं प्रस्ताव त्यात केलेला आहे. जर लोकांनी स्वतःहून जर त्या ठिकाणी पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर काही निर्णय घेतला तर निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना मदत तर कुठली देऊ शकत नाही. याच्यामध्ये कुठलीही मदत देण्याचं तरतूद केंद्र सरकारची नसल्यामुळं आपण आहे ते रस्ते रुंद करून त्या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नॅशनल हायवे शहरात रस्ते करते, हा देशातील पहिला रस्ता आहे. आपल्याला माहीत आहे की नॅशनल हायवे फक्त हे शहराच्या बाहेरून जे नॅशनल हायवे जातात किंवा बायपास असतात तेच रस्ते करतात. हा रस्ता पूर्णपणे राज्य सरकार आणि नगरपालिका यांच्या हद्दीतला रस्ता होता. त्यामुळं NHAIच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला हे सगळे प्रस्ताव नाकारले होते की शहरातला रस्ता आम्ही कशाकरता करायचा, तो नगरपालिकेनं करावा. परंतु आपली आग्रही मागणी होती की याच्यावरून लाखो वारकरी येतात जातात आणि हा जो मार्ग आहे हा नुसता देहू आळंदीवरनं येत नाही तर पंढरपुराच्या दक्षिण पूर्व आणि उत्तर भागात येणाऱ्या ज्या दिंड्या आहेत या सगळ्या दिंड्या या तुकोबारायांच्या माऊलींच्या पालखीला आडव्या जातात त्या रस्त्यावरून. त्यामुळे सगळा समुदाय या रस्त्यावरती येतो. त्यामुळे एक विशेष बाब म्हणून या ठिकाणी या रस्त्याची डेव्हलपमेंट करून द्यावी अशी आपण गडकरी साहेबांच्या मागं आपण मागणी केली होती. त्यामुळं देशात म्हटलं तर हरकत नाही की कुठल्याही शहरातला अंतर्गत रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडून केला जाण्याची देशातली ही पहिली आणि मला वाटतं की शेवटची घटना असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून पंढरपूरला येणारा पालखी मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकसित झाला. देहू आळंदी येथून येणारा पालखी मार्गाचं वाखरीपर्यंत चौपदरीकरण झालं. मात्र वाखरी ते पंढरपूर हा मार्ग मात्र पूर्वीप्रमाणेच अडथळ्यांचा आणि अरुंद राहिल्याचं दिसून आलं. 2021 मध्ये पंढरपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या पालखी मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले असता माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी वाखरी ते विठ्ठल मंदिर रस्ता देखील पालखी मार्गाप्रमाणे विकसित व्हावा, सरगम चौक येथील रेल्वे ब्रिज खाली होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेत येथे ओव्हरब्रिज व्हावा, हिसबावी येथे मलपे ओढ्यावर ओव्हरब्रिज व्हावा, सरगम चौक ते अहिल्यादेवी चौक रस्ता महामार्गाच्या धर्तीवर विकसित व्हावा आणि अहिल्या पुलाच्या शेजारी आणखी एक पूल व्हावा अशी मागणी केल्याचं दिसून आलं होतं. आणि यातूनच पुढे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यास सरगम चौक येथील रेल्वे ओव्हरब्रिज सह जवळपास 114 कोटी रुपये मंजूर केले होते. वाखरी ते मार्केट यार्ड या रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, तर दुसरीकडे मार्केट यार्ड ते कर्नल भोसले चौक या ओव्हरब्रिजचं काम आता दोन्ही बाजूने सुरू आहे. तर अहिल्या पुलानजीकचं काम देखील नॅशनल हायवे कडून हाती घेण्यात आले. 4 वर्षापूर्वी जेव्हा मार्केट यार्ड ते कर्नल भोसले चौक ओव्हरब्रिजच्या कामाच्या निविदा निघाल्या होत्या तेव्हा देखील कर्नल भोसले चौक परिसरातील दुकानदारांनी यास विरोध दर्शवला होता. आता कर्नल भोसले चौक येथून ओव्हरब्रिजच्या कामात सुरुवात झाली. हा ओव्हरब्रिज सिंगल पिलरवर आधारित असून ब्रिजच्या खालील दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड देखील प्रस्तावित आहे. कर्नल भोसले चौक येथून ब्रिजचं काम सुरू झाल्यानंतर येथील व्यापारी रहिवाशी यांनी पुन्हा आपला विरोध प्रकट केलाय. तर या ओव्हरब्रिजमुळे सरगम चौक व तेथील रेल्वे अंडरपास खाली होणारी वाहतूक कोंडी कायमची सुटेल अशी भावना अनेक पंढरपूरकर व्यक्त करताना दिसून येत आहेत. भाई